मी अभिनेत्री अपूर्वा सोनार, सावित्री शक्तीपीठचे राज्याध्यक्ष आहे, संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलधरण सर आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री. मैत्रिणींनो, उन्हाळ्यातील सदरमध्ये माझा दुसरा पदार्थ म्हणजे कैरीची. काल आपण आमटी शिकवली, आज मी आमरस शिकवते. पश्चिम महाराष्ट्रात आमरस म्हणजे आंब्याचा रस, पण आपल्याकडे विदर्भामध्ये आमरस म्हणजे कैरीचा जो प्रकार असतो त्याला आमरस म्हणतात. तर सोपी आणि साधी रेसिपी आहे. तर यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते. यासाठी कालसारखा कैरीचा गर काढून ठेवला आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे, म्हणजे याचा कैरीचा उकडलेला चव हवा आहे. यामध्ये साखर, कणिक, तूप, वेलची पूड आणि जिरं फोडणीसाठी. तर आपण सर्वप्रथम यामध्ये थोडी कणिक घालायची. काल आपण बेसन घातलेलं होतं, पण यामध्ये कणिक घालायचे. थोडी कणिक किंवा तांदळाचं पीठही चालेल. आणि हे छान असं घुसळून घ्यायचं. नेहमीप्रमाणे घुसळून घ्यायचं, म्हणजे गाठी होऊ द्यायच्या नाही, हे नक्की आहे. आपण ना खास सावित्रीच्या लेकींसाठी एक उन्हाळी सदर सुरू केलं. छान सुट्ट्या असतात, मुलांना सुट्ट्या असतात आणि मुलांसाठी वेगवेगळे पदार्थही करावे लागतात. तर तसे पदार्थ न करता रेसिपी करून आणि शूट करून ते पदार्थ करा बघा. तर ह्यासाठी आपल्याला मी पातेलं तापायला ठेवलेलं होतं. थोडंसं तूप घालायचं आहे, खूप जास्त नाही, कारण आपली क्वांटिटी पण कमी आहे. आणि यामध्ये फक्त थोडंसं जिरं ह्याला आपल्याला तडतडेल एवढं आपल्याला तुपाची क्वांटिटी घ्यायची आहे. आणि नंतर आपण हे जे यामध्ये जे आपण कणिक घातलेली होती ते घेऊ. आणि यामध्ये आपल्याला पाणी पण घालायला लागेल. पाणी घेते. पाणी आपल्याला थोडंच घालायचं आहे, कारण आपल्याला साखर घालायची आहे त्यामध्ये. आणि साखर आपल्याला साधारण, आता हे आपण पुरीसोबत किंवा पोळीसोबत खातो तर अगदी फिक्कं चांगलं लागणार नाही. तर आपापल्या गरजेनुसार, आता कोणी गोड खातं, कोणाकडे डायबिटीज पेशंट असतात तर ते फिक्कं खातात. त्यामुळे ह्या साखरेचं काही विशेष प्रमाण नाही. आपल्या घरात जसं गोड लागेल तसं घ्यायचं. आणि हा पातळ नको खूप, कारण हा पोळीला किंवा पुरीला लागायला हवा. तर त्यानुसार याची घट्ट किंवा पातळ किती करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि ह्यासाठी सुगंध यावा आणि छान चव यावी म्हणून वेलचीची पूड घालायची. कोणी यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकतात, पण माझ्याकडे प्लेन आवडतो म्हणून मग मी प्लेन करते. आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. इतका सोपा आणि साधा पदार्थ आहे आणि स्वीट डिश म्हणूनही वापरता येते. छान कोणी बाहेरून आल्यावर थंड थंड आमरस पण छान लागतो. जसा वाटेल तसा हा खाता येतो. तर आपण आता बाउलमध्ये काढू आणि तुम्हाला दाखवते. त्याला छान उकळी आलेली आहे आणि छान सुवास पण मस्त एकदम. आणि बघा किती सुंदर अशा चकाकी आलेली आहे त्याला. आता हा आपण बाउलमध्ये काढू. गॅस बंद करते मी. बघा 1 ते 1.5 मिनिटामध्ये हा पूर्ण तयार झालेला आहे. साखर विरघळली आणि सुंदर असा आमरस झालेला आहे. तर बघा, अतिशय सुंदर टेस्टी असा हा आमरस झालेला आहे. तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा तयार राहा. धन्यवाद.